नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये. मागच्या आठवड्यात जी काही न्यूज आली, की अमेरिकेने एक असं बिल तयार केलंय, की ज्या कोणी कंट्रीज रशियाकडून पेट्रोलियम प्रोडक्ट असतील किंवा युरेनियम असेल, असे प्रोडक्ट बाय करतायत किंवा इम्पोर्ट करतायत आणि इनडायरेक्टली रशिया-युक्रेन वॉरमध्ये मदत करतायत, तर त्या कंट्रीवरती अमेरिका 500% पर्यंत टॅरिफ हे लावू शकतं. सध्या तरी हे बिल फक्त तयार झालंय किंवा प्रेसिडेंट ट्रम्प यांनी ग्रीन सिग्नल दाखवला आहे, पण हे बिल त्यांच्या हाऊसमध्ये प्रेझेंट करण्यासाठी रेडी झालेलं आहे. हे जेव्हा लॉमध्ये तयार होईल त्यानंतर हे टॅरिफ्स हे लागू शकतात. आता हा जो काही ट्रम्पने टॅरिफचा हा जो काही गेम सुरू केला आहे, ओके, तर यामागचे काय काय रिझन्स आहेत किंवा इम्पॅक्ट काय आहेत, तर या आज आपल्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या दिवशी मार्केटमध्ये क्रॅश आला त्या मार्केट क्रॅश रिलेटेड आणि जे काही बिल आहे त्या बिल रिलेटेड तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलंय, तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकतात. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये ते काही जे बिल आहे त्या बिलमध्ये काय काय गोष्टी दिल्या आहेत, किती टक्क्यांपर्यंत ते टॅरिफ आहे, कोणत्या कंट्रीजवरती लागू शकतं, हे डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, की जे काही रिझन्स आहेत आणि त्याचे इम्पॅक्ट काय आहेत, इथून मागे जे काही पास्ट इव्हेंट झाले, म्हणजेच जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये जे काही न्यूज आल्यात, टॅरिफ रिलेटेड न्यूज आहेत किंवा ट्रेड रिलेटेड ज्या काही न्यूज आहेत, इंडिया असेल, चायना असेल, USA असेल, कोणत्याही कंट्री रिलेटेड ज्या काही न्यूज आल्या, तर त्या न्यूजला धरून मार्केटने काय रिएक्शन दिली हे आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्याच्यानंतर US जे आहे स्पेसिफिकली इंडियाला का जास्त प्रेशराईज करतंय, इंडिया आणि US ची जी ट्रेड डील आहे ती एवढ्या दिवसांपर्यंत का रखडली आहे किंवा थोड्या थोड्या कारणांसाठी का ती पोस्टपॉन्ड होते, तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण ब्रीफली समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर जर इंडियाला ह्यासारखे जे सिच्युएशन्स आहेत, म्हणजे जिओ पॉलिटिकल प्रेशर्समधून वाचण्यासाठी काय काय गोष्टी प्रिपेअर कराव्या लागतील, ओके, हे आपण समजून घेणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासारखे जे स्विंग ट्रेडर आहेत किंवा इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यासाठी अशा सिच्युएशनमध्ये काय करणं गरजेचं आहे, ओके, काय स्ट्रॅटजी फॉलो केली पाहिजे, ते आपण आजच्या व्हिडिओमधून पूर्णपणे बघणार आहोत. व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणताही पॉईंट हा मिस करू नका. ओके, चला तर मग सुरुवात करूया आपल्या नवीन व्हिडिओला. सगळ्यात अगोदर मी निफ्टीच्या चार्टवरती जातो. सध्या जे काही प्रेसिडेंट ट्रम्प जेव्हापासून त्यांच्या सेकंड टर्ममध्ये सत्तेत आले तेव्हापासून त्यांनी हा टॅरिफचा गेम सुरू केलाय, पण ॲक्च्युअलमध्ये हा टॅरिफचा गेम हा मागच्या टर्ममध्ये सुरू झालेला होता. म्हणजेच प्रेसिडेंट ट्रम्प हे जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेचे प्रेसिडेंट झाले होते त्या टर्ममध्येच त्यांनी हा टॅरिफ वॉर जो होता, टॅरिफ गेम जो होता, सुरू केलेला आहे. आता तो केव्हा सुरू झाला ते आपण बघूया, आणि तेव्हा कोण होतं फोकसवरती किंवा कोण होतं त्यांच्या टार्गेटवरती ते आपण बघूया. याच्यामध्ये तुम्हाला एक पॅटर्न दिसून येईल, तो पॅटर्न पण मी एकदा मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा, 8 मार्च 2018 रोजी, म्हणजे जेव्हा प्रेसिडेंट ट्रम्प त्यांच्या फर्स्ट टेन्युअरमध्ये होते तेव्हा त्यांनी स्टीलवरती 25% आणि ॲल्युमिनियमवरती 10% टॅरिफ लावलं होतं. तेव्हा टार्गेट त्यांचं काय होतं, चायना होतं. ओके, म्हणजे चायनाकडून जे काही जास्त प्रमाणात स्टील किंवा ॲल्युमिनियम जे काही प्रोडक्ट होते ते प्रोडक्ट जे इम्पोर्ट होत होते त्यावरती त्यांनी 25% आणि 10%चं हे जे काही टॅरिफ होतं ते टॅरिफ लावलं होतं. आता इंडियन शेअर मार्केटवरती तेव्हा का जास्त परिणाम झाला नाही, कारण इंडिया ही एक कन्झम्पशन बेस्ड कंट्री आहे आणि इंडिया ही जी काही डेव्हलपिंग कंट्री आहे, त्यामुळे स्टील आणि ॲल्युमिनियमचे जे काही प्रोडक्शन होतं ते आपल्या इंडियामध्येच बऱ्यापैकी 90% to 95% कन्झम होतं. ओके, त्याच्यामुळे एवढा जास्त इम्पॅक्ट तेव्हा ह्या न्यूजचा आपल्या मार्केटवरती आला नव्हता. आता ही झाली सुरुवात. त्याच्यानंतर नेक्स्ट जेव्हा त्यांनी टॅरिफचा जो काही न्यूज आली ती होती, अमेरिकेने 25% टॅरिफ लावलं होतं चायनावरती. चायनाचे जे काही $34 बिलियन जे प्रोडक्ट होते, जे काही चायनामधून अमेरिकेमध्ये जात होते, $34 बिलियन प्रोडक्टवरती 25% टॅरिफ हे अमेरिकेने लावलं होतं. ओके, त्याच्यानंतर सुद्धा भारतीय शेअर बाजाराने एक चांगली रिकव्हरी दाखवली होती, चांगली अपमूव दाखवली होती. पण त्याच्यानंतर नेक्स्ट जेव्हा 21 सप्टेंबर 2018ला अमेरिकेने 10% टॅरिफ लावलं सुरुवातीला आणि ते पुढे वाढू शकतं अशी एक धमकी दिली होती. ओके, तेव्हा जे काही प्रोडक्ट्स होते किंवा ती जी व्हॅल्यू होती ती होती $200 बिलियन प्रोडक्ट. चायनामधून अमेरिकेमध्ये जाणारे $200 बिलियन जे प्रोडक्ट होते त्या प्रोडक्टवरती इनिशियल त्यांनी 10% आणि फर्दर ते वाढू शकतं अशी एक धमकी दिली. त्या दिवशी भारतीय शेअर बाजारामध्ये एक व्होलॅटिलिटी आपल्याला बघायला मिळाली. जवळपास -0.81%ने मार्केट करेक्शन झालं होतं. त्याच्यानंतर सुद्धा मार्केट एक चांगली डाऊनसाईड मुवमेंट दाखवल्याचं आपल्याला इथं दिसून आलं. ओके, त्याच्यानंतर पुढे काय झालं, पुढे झालं 10 मे 2019ला टॅरिफ अमेरिकेने 10%वरून 25%पर्यंत इन्क्रीज केलं. तेव्हा सुद्धा भारतीय शेअर बाजाराने 2 दिवसात 0.20% आणि दुसऱ्या दिवशी 1.16% डाऊनसाईड मुवमेंट दाखवली. ओके, आता हे जे काही 10%वरून 25%पर्यंत वाढवलं त्याच्यानंतर सुद्धा थोड्या दिवस मार्केट रिकवर झालं. त्याच्यानंतर परत 1 ऑगस्ट 2019ला अमेरिकेने धमकी दिली चायनाला की तुमच्यावर नवीन अजून टॅरिफ मी वाढवू शकतो. ओके,
पण हे डिस्कशन चालू होते, त्यांचे निगोशिएशन चालू होते आणि शेवटी 11 ऑक्टोबर 2019ला US आणि चायनाची जी फेज 1 ची जी डील होती ती डील कंप्लीट झाली, त्याची न्यूज आली आणि इंडियन स्टॉक मार्केट प्लस ग्लोबल जे स्टॉक मार्केट आहे त्याच्यामध्ये एक रिकव्हरी आली आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली जवळपास 20 जानेवारी 2020 पर्यंत मार्केटमध्ये रिकव्हरी आल्याचं किंवा एक स्टेबल मार्केट असल्याचं आपल्याला दिसून आलं. आता मागच्या ज्या टेन्युअरमध्ये आणि त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं जे काही टेन्युअर होतं ते टेन्युअर संपलं. आता या मागच्या टेन्युअरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं की स्पेसिफिकली चायनाला टार्गेट केलं होतं. ओके, आताच्या टेन्युअरमध्ये आपण आता जाऊन बघूया सध्याला जी कंडिशन किंवा सध्या जे इव्हेंट्स होत आहेत तर ते आपण बघूया. सुरुवातीपासून जेव्हापासून ट्रम्पने जे काही टॅरिफ वॉर सुरू केलं, आता सेकंड टर्ममध्ये जेव्हा ट्रम्प हे निवडून आले, निवडून आल्यानंतरच त्यांनी काय केलं, मेक अमेरिका ग्रेट अगेन ह्या कॅम्पेन अंतर्गत त्यांनी काय केलं की अमेरिके जे काही टॅरिफ जास्त पे करतंय, ओके, अमेरिका इम्पोर्ट करणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती जास्त टॅरिफ पे करतोय आणि एक्सपोर्ट करणाऱ्या ज्या काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावर आपण कमी टॅरिफ पे करतोय असं त्याचं म्हणणं होतं आणि त्याच्यावर त्यांनी रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे जेवढं आपण देतोय तेवढंच आपण इतर कंट्रीवर सुद्धा लावायला हवं, त्याच्यामुळे ट्रेड डिफिसिट हा जो आहे तो भरून निघेल असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी 2 एप्रिल रोजी टॅरिफची जी अनाउन्समेंट केली तर त्यामध्ये सगळ्या कंट्रीवरती वेगवेगळ्या पर्सेंटेजने हे टॅरिफ लागू शकतं, ते जवळपास 5% पासून तर 50% टॅरिफ असू शकतं असं त्यांनी तेव्हा जाहीर केलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय रिॲक्शन दिली मार्केटने, मार्केट हे 0.35% हे डाऊन झालं. त्याच्यानंतर पुढचे 2 दिवस जर बघितले तर मार्केट जवळपास 6.79% खाली आल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, त्याच्यानंतर 7 एप्रिल 25 रोजी काय झालं होतं, युएसने चायनावरती जे टॅरिफ लावलं 50%, परत चायनाने सुद्धा त्यांच्यावरती 50% लावलं, परत युएसने 125% लावलं, चायनाने परत त्यांच्यावरती लावलं आणि शेवटी नंतर ते रिव्हर्स घेण्यात आलं. आता ह्या दिवशी 7 एप्रिल रोजी काय झालं होतं की चायनाला अमेरिकेने एक धमकी दिली होती की तुम्ही हे जी काही टॅरिफ आमच्यावर लावलंय ते जर कमी केलं तर आम्ही अजून तुमच्यावरती टॅरिफ वाढवू शकतो. त्यामुळे मार्केट गॅपडाऊन ओपन झालं आणि परत रिकव्हर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, त्याच्यानंतर 9 एप्रिल रोजी काय झालं की त्यांनी डोनाल्ड ट्रम्पने अनाऊन्स केलं की आता हे काही जे टॅरिफ आहे ते मी 90 दिवसांसाठी पॉज करतोय, वेगवेगळ्या कंट्रीज येऊन मला भेटू शकतात, डिस्कशन करू शकतात आणि आपण त्याच्यामधून जे काही मार्ग आहे तो मार्ग काढू शकतो. जसं 9 एप्रिलला ही न्यूज आली तसं 10 एप्रिलला मार्केट हे 11 एप्रिलला मार्केट हे गॅप अप ओपन झालं आणि रिकव्हरी सुद्धा दाखवली. त्यानंतर मार्केटने एक चांगली रिकव्हरी दाखवल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, आणि 30 जुलैला काय झालं की इथं आपल्या 25%चं जे काही टॅरिफ आहे ते अनाऊन्स झालं की इंडियावरती ऍक्च्युअल किती टॅरिफ 5 ते 50% जे काही ब्रॅकेट होतं त्यामध्ये इंडियाला 25% टॅरिफ हे लावलं गेलं. त्याच्यानंतर मार्केटने जवळपास 0.35 गॅप डाऊन दुसऱ्या दिवशी ओपन झालं आणि नेक्स्ट डेला जवळपास 2% डाऊन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, आता 5 ते 6 ऑगस्टला काय झालं, 5 आणि 6 ऑगस्टला परत युएसच्या जे प्रेसिडेंट आहेत ट्रम्प यांनी जी काय अनाउन्समेंट केली की अगोदर 25% होतं, आता फर्दर 25% आम्ही इंडियावरती टॅरिफ लावतोय, कारण इंडिया हे रशियाकडून ऑइल परचेस करतंय आणि रशियाला ऑइल परचेस केल्यानंतर जे पैसे जात आहेत तेच पैसे रशिया हे रशिया आणि युक्रेनच्या वॉरसाठी यूज करतंय. ओके, ते वॉर थांबवण्यासाठी आणि पीस ह्या 2 कंट्रीजमध्ये आणण्यासाठी आम्ही हे वॉर थांबवायचं बघतोय, पण इंडिया याला इनडायरेक्टली मदत करतोय, तर आम्ही इंडियावरती ॲडिशनल 25% हे टॅरिफ लावतोय अशी त्यांनी अनाउन्समेंट केली. त्याच्यानंतर मार्केटने थोडं निगेटिव्ह रिॲक्शन दिली, थोड्याफार प्रमाणात डाऊनसाईड मुवमेंट दिली आणि परत एक रॅली दिल्याचं आपल्याला दिसून आलं. ओके, 27 ऑगस्टला ॲक्च्युअल 50%चं जे काही टॅरिफ होतं अनाउन्समेंट नंतर ते ॲप्लिकेबल झालं. त्याच्यानंतर सुद्धा एवढी काही जास्त मार्केटने जे काही निगेटिव्ह सेंटिमेंट होते दाखवलेले नव्हते. त्याच्यानंतर कंटिन्युअसली मार्केट हायर लोज बनवत होतं, मार्केट वरती जात होतं आणि जेव्हा मार्केट ऑल टाइम हायला आलं तेव्हाच मागच्या वीकमध्ये परत एकदा युएसने एक बिल तयार केलंय ज्यामध्ये ते 500% टॅरिफ लावू शकतात ज्या कंट्रीज रशियाकडून ऑइल किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट्स किंवा युरेनियमचे प्रोडक्ट्स ते बाय करतायत. ओके, यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की युएस इंडियाला सांगताय की तुम्ही रशियन ऑइल बंद करा, बंद करा, बंद करा, म्हणजे सगळ्यात जास्त त्यांचा फोकस कोणावरती, सगळ्यात जास्त प्रेशर कोणावरती आहे तर ते इंडियावरती आहे. ओके, सेकंड टर्ममध्ये इंडियावरती फोकस आहे किंवा प्रेशराईज करतं इंडियासाठी की तुम्ही आमचे जे काही क्रूड ऑइल असेल ते आमच्याकडून घ्या किंवा रशियाचं जे काही आहे क्रूड ऑइल किंवा बाकीचे प्रोडक्ट्स ते तुम्ही इम्पोर्ट करणं बंद करा. या दोनही टर्ममध्ये आपल्याला काय पॅटर्न दिसून येतो, टर्म 1 मध्ये आणि टर्म 2 मध्ये सुद्धा, की मागच्या टर्ममध्ये चायना हा एक मेन टार्गेट होता आणि आत्ताच्या टर्ममध्ये इंडिया हा मेन टार्गेट युएसएचा दिसून येतोय. आता युएसए किंवा अमेरिका असं का करते की मागच्या वेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी इलेक्शनमध्ये काय प्रॉमिस केलं होतं
तिथल्या शेतकऱ्यांसाठी की मी तुमचं जे काही डेअरी प्रोडक्ट आहे किंवा ॲग्रिकल्चरचे अदर प्रोडक्ट आहेत ते बाकीच्या देशांमध्ये त्यांच्यासाठी मार्केट ओपन करून देईल, त्यांच्यासाठी तिथे बाजारपेठ उपलब्ध करून देईल. आता मागच्या वेळेस त्यांनी पोटेन्शियल बाजारपेठ कोणती आयडेंटिफाय केली होती, तर ती होती चायना. चायनावरती त्यांनी प्रेशराईज केलं की आमचे प्रोडक्ट्स अलाउ करा, आमच्या प्रोडक्ट्सला मार्केटमध्ये जागा करून द्या. ओके, तेव्हा सुद्धा चायनाने त्यांच्या ह्या जे काही मागणी होती, कारण ऑब्व्हियसली आपण दुसऱ्या देशातले जर डेअरी प्रोडक्ट, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट जर आपल्या देशात आणत असू, तर आपले जे काही लोकल प्रोडक्ट आहेत त्यांची डिमांड कमी होईल आणि आपले जे काही लोकल बिझनेस असतात ते लोकल बिझनेस हे डबघाईला जाऊ शकतात. त्यामुळे त्यावेळेस सुद्धा चायनाने ते मान्य केलं नव्हतं आणि शेवटी तिथल्या शेतकऱ्यांना खूप जास्त प्रमाणात लॉस हा सहन करावा लागला असा. आता सेकंड टर्ममध्ये काय झालंय, जेव्हापासून ट्रम्प हे निवडून आले, तर तेव्हापासून त्यांनी चायनाला तर त्यांना समजून चुकलंय की चायनाला आपण कंट्रोल करू शकत नाहीये. ओके, कारण चायनाला प्रेशराईज जर करायला गेलं टॅरिफच्या माध्यमातून, तर चायना काय करतंय, आपल्यावरती ॲडिशनल टॅरिफ लावतंय. प्लस जे काही रेअर अर्थ एलिमेंट आहेत ते त्यांचा सप्लाय कमी करतायत. म्हणजेच आपल्याला हा जो काही टॅरिफचा गेम आहे चायना बरोबर खेळणं सध्या तरी महागात पडताना त्यांना दिसून आलं. आणि दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी काय आयडेंटिफाय केलं की चायनाच्या बरोबरीचं दुसरं मार्केट कोणतं आहे, ते म्हणजे इंडिया. तर इंडियामध्ये आता त्यांनी काही नवा गेम चालू केलाय की इंडियामध्ये आपण ट्राय करू शकतो. इंडियामधले आपले जे काही डेअरी प्रोडक्ट आहेत किंवा ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहेत ते आपण आपल्या त्यांच्या बाजारपेठेमध्ये आणू शकतो का. ओके, त्याच्यासाठी ते अमेरिका जे आहे ते इंडियावरती जास्त प्रेशराईज करताना यावेळी दिसून येत आहे. ओके, त्याच्यामुळे रशियन ऑइल बाय करणं किंवा रशियाला सपोर्ट करणं ह्या सगळ्या गोष्टी फक्त दिखाव्यासाठी आहेत. मेन पर्पज त्यांचा काय आहे की इंडियाला प्रेशराईज करून इंडियामध्ये आपले जे काही डेअरी प्रोडक्ट प्लस ॲग्रिकल्चर प्रोडक्ट जे आहेत त्यांच्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणं. त्याच्यासाठी हा जो काही टॅरिफचा गेम जो आहे तो आता चालू केलेला आहे. मागच्या टर्ममध्ये चायना आणि आत्ताच्या टर्ममध्ये इंडियाला त्यांनी प्रेशराईज करणं चालू केलेलं आहे. पण मागच्या हिस्ट्रीवरून आपल्याला असं समजून येतं की एका लिमिटपर्यंत ते प्रेशराईज करू शकतात, पण त्याच्यानंतर त्यांच्या पण डिपेंडन्सी आहेत. आता टॅरिफमध्ये त्यांनी स्पेसिफिकली कोणकोणते जे काही सेक्टर्स आहेत ते एक्सक्लूड केले ते बघूया आपण. आता याच्यामध्ये बघा, एक्झम्प्टेड सेक्टर्स, व्हॉट आर द सेक्टर्स आर एक्सक्लुडेड फ्रॉम टॅरिफ. आता याच्यामध्ये बघा, फार्मास्युटिकल, इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर, एनर्जी अँड क्रिटिकल मिनरल्स, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस. सर्व्हिस सेक्टर म्हणजे आय टी सर्व्हिसेस. आता त्यांनी ज्या सर्व्हिसेस किंवा जे प्रोडक्ट्स त्यांच्याकडे जास्त प्रमाणात अवेलेबल नाहीत किंवा इझिली अवेलेबल नाहीत अशा प्रोडक्टवरती त्यांनी टॅरिफ हे लावलेलं नाही आहे. म्हणजे फार्मास्युटिकल प्रोडक्टवरती जर त्यांनी टॅरिफ लावलं तर त्यांच्याकडे जे काही मेडिसिन आहे, मेडिकल जी काही सर्व्हिस आहे ती खूप जास्त महाग होऊ शकते. त्याच्यामुळे त्यांनी फार्मास्युटिकल हे त्याच्यातून एक्सक्लूड केलं. तसं आय टी सर्व्हिसेस सुद्धा त्यांनी एक्सक्लूड केलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही मिनरल्स आहेत, क्रिटिकल मिनरल्स ते सुद्धा त्यांनी एक्सक्लूड केले आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय दिसून येतं की त्यांनी एक प्रॉपर प्लॅन केलाय की प्रेशराईज कसं करायचं, आपल्या कंट्रीला जास्त प्रमाणात महागाई सुद्धा नाही झाली पाहिजे आणि समोरच्या कंट्रीला आपण प्रेशराईज सुद्धा केलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी त्याच्यातून त्यांनी प्रॉपर एक प्लॅन केलाय. ओके, पण याच्यासाठी इंडिया पण तयार आहे. इंडिया पण लगेच त्यांना कोणत्याही प्रकारचं रिएक्शन देत नाहीये. ट्रेड डील सहजासहजी करत नाही आहे. म्हणजेच काय याच्यामधून होऊ शकतं की थोड्या दिवसांपर्यंत हे डिस्कशन्स होऊ शकतात. पण फायनली काय होईल, जसं चायना आणि US मध्ये जे काही डिस्कशन झाले, त्यांचे निगोशिएशन झाले आणि फायनली त्यांच्यामध्ये पण ती ट्रेड डील झाली होती. तसंच काहीसं ह्या केसमध्ये सुद्धा होताना आपल्याला दिसू शकतं. ओके, थोड्या दिवसांपर्यंत दोन्ही देशांमध्ये डिस्कशन होतील, निगोशिएशन्स होतील आणि काही दिवसानंतर ह्या ट्रेड डील कन्फर्म होऊ शकतात. तोपर्यंत हे जे काही न्यूज येत राहतील टॅरिफ रिलेटेड, त्या टॅरिफ रिलेटेड न्यूज धरून मार्केटमध्ये एक व्होलॅटिलिटी असू शकते. आता यामागे आपले जे काही रिझन्स होते ते समजले, इव्हेंट्स आपण बघितल्या, इंडियाला का प्रेशराईज करते USA ते बघितलं. त्याच्यानंतर इंडियाला जर खरोखर ह्या गोष्टी असे जे काही सिच्युएशन असतात त्याच्याला टॅकल करायचं असेल तर सगळ्यात सुरुवातीला चायनाने जसं त्यांचे ऑपरेटिंग सिस्टीम पासून तर सगळ्या गोष्टींपर्यंत टेक्नॉलॉजी पासून सगळ्या स्वतःच्या गोष्टी केल्या आहेत. म्हणजे सगळ्या स्वतःच्या जे काही सिस्टीम असेल, टेक्नॉलॉजी असेल, सगळ्या कोणत्याही इतर कंट्रीवरती डिपेंडंट न राहता त्यांनी स्वतःच्या कंट्रीमध्ये तयार केल्या आहेत. तसंच काहीसं इंडियाला सुद्धा आता प्रिपेअर करावं लागेल. म्हणजे स्वतःचं जे काही सिस्टीम असतील, टेक्नॉलॉजी असतील, कोणत्याही कंट्रीवरती डिपेंड न राहता आपल्याला स्वतःला करायची गरज कुठेतरी आता भासून येते. हे अशा गोष्टी असल्या तेव्हाच आपण समोरच्या कंट्री बरोबर टॅकल करू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हे झालं, टॅरिफ रिलेटेड जे काही पास्ट हिस्ट्री बघितली, त्याच्यानंतर त्यांचे काही पॉलिटिकल्स जे पॉईंट्स होते ते बघितले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲज अ स्विंग ट्रेडर आपण काय फॉलो केलं पाहिजे. ॲज अ स्विंग ट्रेडर आपण कसं रिॲक्ट केलं पाहिजे. आता निफ्टीचा चार्ट मी ह्या इथे ओपन केलेला दिसतोय तुम्हाला. तर यामध्ये आपण बघूया की मार्केटमध्ये जी काही
व्होलॅटिलिटी असते ती शॉर्ट टर्म व्होलॅटिलिटी असते. कोणतेही न्यूज असतात किंवा इव्हेंट असतात जे खास करून टेम्पररी इव्हेंट असतात, त्यामध्ये टेम्पररी व्होलॅटिलिटी किंवा टेम्पररी करेक्शन हे मार्केटमध्ये होत असतं. आता इथून मागे बघूया की इथे बघा, आता इथे मार्केटमध्ये 2.90% म्हणजे जवळपास 3% करेक्शन आलं होतं. इथे सुद्धा जवळपास 2-3% करेक्शन आलं होतं. इथे सुद्धा 2-3% करेक्शन आलं होतं. इथे जवळपास 4-4.5% करेक्शन आलं होतं. इथे सुद्धा एक करेक्शन आलं होतं 2-2.5%. म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये हे जे काही 2-3-4-5% जे काही करेक्शन असतं ते करेक्शन येत असतं. त्यामुळे ॲज अ स्विंग ट्रेडर आपण लगेच याच्यामध्ये पॅनिक व्हायचं नसतं किंवा आपले जे काही ट्रेड असतात ते लॉसमध्ये सेल करायचे नसतात. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅनिक होऊ नये म्हणून काय करावं लागतं की क्वालिटी स्टॉक जे आहेत, ब्ल्यू चिप स्टॉक जे आहेत त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा. ओके, जे स्टॉक इथून पुढे 50 वर्षापर्यंत त्यांचा बिझनेस चालू आहे. ओके, 50 वर्षापर्यंत त्यांच्या बिझनेसमध्ये कोणत्याही प्रकारचं रेसेशन येऊ शकत नाही अशा बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करा. जे बिझनेस ग्रो होत आहे त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करा आणि तुम्हाला या शॉर्ट टर्म व्होलॅटिलिटीमध्ये कोणत्याही प्रकारचं पॅनिक होण्याची गरज पडणार नाही. ॲज अ स्विंग ट्रेडर आपण या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. प्रॉपर अलोकेशन केलं पाहिजे. आपला पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाईड केला पाहिजे आणि प्रत्येक सेक्टरमध्ये इक्वल प्रमाणात अलोकेशन हे केलं पाहिजे. हेविली 2 ते 3 स्टॉकमध्ये हेविली अलोकेशन कधीच करू नये. जवळपास एका स्टॉकमध्ये 3 ते 5% जास्तीत जास्त आपण आपले जे काही अमाऊंट असतं टोटल पोर्टफोलिओच्या ते इन्व्हेस्ट करू शकतो. हे जर सगळे रूल आपण फॉलो केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या स्ट्रॅटजीनुसार ट्रेड घ्यायचा असतो आणि स्ट्रॅटजीनुसार हा ट्रेड सेल सुद्धा करायचा असतो. हे जर सगळे रूल फॉलो केले तर कोणत्याही प्रकारचं या शॉर्ट टर्म जे काही व्होलॅटिलिटी असते त्यामध्ये आपल्याला घाबरण्याचं कारण नाही आहे. ओके, हे सगळे जर तुम्हाला पॉईंट्स व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळे जे काही पास्ट हिस्ट्रीचे इव्हेंट्स असतील त्याचं ॲनालिसिस असेल, हे सगळं जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. थँक्यू.